मालेगावच्या कोट्यवधी रुपयांच्या शिक्षण घोटाळा प्रकरणी चौकशी करणारी एसआयटीच मॅनेज झाल्याचा आरोप आता केला जात असून कोर्टात देखील तारखेला एसआयटीचे अधिकारी गैरहजर राहत असल्यानं नाराजीचा सूर उमटतोय। एसआयटीच्या विरोधात सर्व तक्रारदार सोमवारी 26 जानेवारीला लाक्षणिक उपोषण करणार आहेत। पुरावे देऊन सुद्धा आरोपींच्या संख्येत वाढ नाही, कारवाई देखील अत्यंत संथ गतीनं सुरू आहे असा आरोप देखील तक्रारदार करतायत। लोकशाही मराठीचा या संदर्भातला हा रिपोर्ट पाहूया। शिक्षण घोटाळ्याप्रकरणी चौकशी करणारी एसआयटी मॅनेज, तपास करणारी एसआयटी मॅनेज झाल्याचा तक्रारदारांचा आरोप। सर्व तक्रारदार 26 जानेवारीला लाक्षणिक उपोषण करणार। मालेगावच्या शिक्षण क्षेत्रात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा आणि भ्रष्टाचार प्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या विद्यालयांवर 5 गुन्हे दाखल करण्यात आले। हे प्रकरण मोठं असल्यानं ते नाशिक आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलं आणि त्यानंतर त्यावर एसआयटी समिती गठीत करून त्यांच्याकडे हे प्रकरण वर्ग करण्यात आलं। मात्र त्यांचा तपास संथगतीनं सुरू असून पुरावे देऊनही या गुन्ह्यात आरोपींच्या संख्येत ते वाढ करत नाहीत। तसेच मालेगाव कोर्टात देखील हजर राहत नसल्याचा आरोप तक्रारदारांनी केलाय। एसआईटी को बने हुए 2 महीने हो गए, लेकिन ना तो वो हमसे कांटेक्ट करते हैं, ना यहाँ पे तारीख पे हाजिर होते हैं। हमेशा तारीख आगे बढ़ते जा रही है, ये कार्रवाई बहुत स्लो होते जा रही है। मुझे ऐसा लगता है कि अब आगे कार्रवाई कुछ होगी नहीं। अगर कार्रवाई नहीं हुई तो मैं फिर धरने पे बैठूंगा। या प्रकरणात नाशिक आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना का हटवण्यात आले ते संशयास्पद आहे। तसंच हे एसआयटी समितीचे अधिकारी कुठल्याही तक्रारदाराला विश्वासात घेत नाही, त्यांच्याजवळ असलेल्या आणखी पुराव्यांचा विचार करत नाही। त्यामुळे ही एसआयटी समिती कुठेतरी मॅनेज झाल्याचा आरोप तक्रारदार करतायत। एसआयटी गठीत करण्यात आली, परंतु गेल्या 2 महिन्यापासून हे एसआयटीचे अधिकारी तक्रारदारांना कुठलीही गोष्ट विचारात घेत नाही, कुठलेही पुरावे तक्रारदारांकडून घेत नाही। पुरावे दिलेले आहेत एसआयटीला, परंतु एसआयटी याच्यावर कुठलंही गांभीर्य नाही, कुठलीही कारवाई करत नाही आणि याच्यात अनेक अजून वरिष्ठ अधिकारी सुद्धा याच्यात आरोपी होणार आहेत, परंतु कुठलीही कारवाई होताना दिसत नाही। आम्हाला असं कुठेतरी वाटतंय की आता ही एसआयटीच कुठेतरी मॅनेज झालेली आहे। या प्रकरणी एसआयटी समितीचे अधिकारी कोर्टात हजर राहत नाही, पुन्हा पुरावे देऊन आरोपींच्या संख्येत वाढही करत नाहीत। तक्रारदारांचे फोन देखील ते उचलत नाही। यामुळे या एसआयटी समितीच्या विरोधात सर्व तक्रारदार एकत्र येत नाशिक येथील शिक्षणाधिकारी कार्यालयात 26 जानेवारीपासून धरणे आंदोलन करणार असल्याचं तक्रारदारांनी सांगितलंय। 2-3 तारीख से आईए वगैरह यहाँ पर आ नहीं रहे, मतलब सुनावनी के वक्त, हियरिंग के वक्त आ नहीं रहे। तो हमारी मतलब ये शासन से मतलब रिक्वेस्ट है इनके ऊपर कार्रवाई करी जाए, जिसमें हमने 13/9/2025 मतलब टीचर बढ़ा, जिसमें 1 टीचर, 5 लिपिक और 3 सिपाही बढ़ रहे हैं, लेकिन उन्होंने अभी तक इनसे पूछताछ भी नहीं करी, न इनके ऊपर कोई कार्रवाई करी। अगर आगे ही ऐसे चलता रहा तो हम धरने पर बैठेंगे। हा जवळपास 1000 कोटींचा शिक्षण घोटाळा तक्रारदारांनी उघडकीस आणून शासनाचा आणखी पैसा वाचवलाय। यात आणखी काही मोठे अधिकारी, काही दलाल, काही शिक्षक हे आरोपी असून मात्र एसआयटी समितीचे अधिकारी कारवाई करत नसल्यानं त्यांच्या तपासावर तक्रारदारांनी संशय व्यक्त केला असून याची आता शासन कितपत दखल घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। रईस शेख, लोकशाही मराठी, मालेगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।